नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला टॉपिक शिकायचा आहे तो म्हणजे कॅलेंडर. कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका. कॅलेंडर म्हणजेच काय? दिनदर्शिका. आणि त्या कॅलेंडरमध्ये अनेक गमती जमती असतात. आपल्याला माहिती नसतं, आपण फक्त कॅलेंडर काय करतो, घेतो आणि काय करतो, बघतो. फक्त डेट बघण्यासाठी आपल्याला सुट्टी कधी असते ते आपण बघतो, नाही का? कधी सुट्टी येते. आता कोरोनामुळे काय आहे की आता सुट्ट्या आहेत, परंतु शाळा चालू जेव्हा असते त्यावेळेस काय करतो आपण मुलं असतो आणि आपल्याला ती सुट्टी पाहिजे असते, म्हणून आपण काय करतो, सुट्ट्या बघत असतो. आपण बाकी जास्त गोष्टी बघत नाही. पण या कॅलेंडरमध्ये अनेक गमती जमती आहेत, मी ते शिकवणार आहे आणि त्याच्याबद्दल आणि आपल्याला काही शिकायचे, कॅलेंडर विषयी आपल्याला माहिती सुद्धा शिकायची आहे. बरोबर आहे. आता कॅलेंडर म्हटलं की आपल्याला टोटल डेज आपल्याला माहिती असले पाहिजे. कॉमन इयर आणि लीप इयर असे दोन प्रकार पडतात. कॉमन इयर आणि लीप इयर मध्ये एक सर्वसाधारण वर्ष, कॉमन इयरचे डेज असतात. टोटल डेज आहेत 365. लक्षात घ्या, मी फक्त इथे लिहितो, नंतर तुम्हाला समजावून सांगणार आहे. टोटल डेज आहे 365. बरोबर आहे. आता याच्यामध्ये 365 मध्ये काय होतं लक्षात घ्यायचंय, 52 वीक्स आणि प्लस 1 डे असं त्याचं कॅल्क्युलेशन असतं. म्हणजेच 52 आठवडे, 52 वीक म्हणजे 52 आठवडे आणि 1 दिवस असं त्याचं त्या ठिकाणी काय होतं, कॅल्क्युलेशन होतं. बरोबर आहे. आता याच्यामध्ये बघा, तुम्हाला मी कॅलेंडर या ठिकाणी मुद्दाम लावलेलं आहे तुमच्या माहितीसाठी. या कॅलेंडरमध्ये एक लक्षात ठेवायचंय की अनेक गमती जमती असतात. आता तुम्हाला माहिती का, कॅलेंडर तुम्ही ऑब्झर्वेशन केले का कधी? की जर केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की या कॅलेंडरमध्ये अनेक जे महिने आहेत किंवा मंथ आहेत ते एकत्र असतात. ती सेम कॅलेंडर असतं. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा काय असतं, बघा की हा जानेवारी आहे. जानेवारी 31 डे आहे. बरोबर आहे. आता बघा, एक तुम्हाला सांगतो, जानेवारी आणि या ठिकाणी बघा अजून जानेवारी कधी स्टार्ट होतो, ट्यूजडेला. बरोबर आहे. फर्स्ट आहे, 1 जानेवारी ट्यूजडेला आहे. अजून या ठिकाणी बघा कुठला डे जो आहे तो या ठिकाणी सेम आहे, याचं कॅल्क्युलेशन सेम आहे. ते बघा कुठे, बघा जानेवारी आहे ट्यूजडेला. बरोबर आहे. आता अजून बघूया आपण, ट्यूजडेला आहे का, नाहीये. फेब्रुवारी नाहीये, मार्च नाही. तुम्ही फक्त बघा, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे. इथे वेडनेसडेला आहे, इथे जून आहे सॅटर्डेला, इथे आहे जुलै आहे मंडेला. बरोबर आहे. ऑगस्ट आहे थर्सडे आहे, सप्टेंबर आहे संडे, ऑक्टोबर आहे. बघा ऑक्टोबर कधी आहे ट्यूजडे. म्हणजे जानेवारी आणि काय आहे ऑक्टोबरचे जे कॅलेंडर आहे ते सेम दिसतं. अजून कुठलं आहे का बघूया आपण. नाही. म्हणजे या ठिकाणी बघा जानेवारी आणि ऑक्टोबर कसे असतात या कॅलेंडरमध्ये सेम. म्हणजे तुम्हाला जानेवारीचे डेट माहिती असतील तर तुम्हाला ऑक्टोबरच्या पण डेट माहिती असतील. लक्षात ठेवायचं. समजतंय? म्हणजे जानेवारी आणि ऑक्टोबर सेम आहे. समजतं? आता दुसरं या ठिकाणी अजून एक काय सांगता येईल, पुढे अजून कुठले मंथ आहेत. म्हणजे जानेवारी आणि काय आहे, जानेवारी हे नंतर सांगणार आहे, फक्त लक्षात ठेवा. जानेवारी आणि काय आहे, ऑक्टोबर सेम. बरोबर आहे. सेम डेज आणि डेट असतात. अजून कुठलं आहे बघा, फेब्रुवारी. आता मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो, फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबर. फेब्रुवारी स्टार्ट कधी आहे बघा, फ्रायडेला. मार्चचं स्टार्ट कधी आहे, फ्रायडेला. आणि नोव्हेंबरचं इथे या ठिकाणी वेळ कमी असल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट मी सांगतो, नोव्हेंबर या ठिकाणी काय आहे, फ्रायडेलाच असणार आहे. लक्षात घ्या. बघा म्हणजेच काय आहे, फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबर. फेब्रुवारी मी शॉर्टकट मध्ये लिहितो, नंतर तुम्हाला मी सांगणारच आहे. मार्च आणि नोव्हेंबर सेम डेट सेम डेज, म्हणजे एकच कॅलेंडर असतं, सेम कॅलेंडर असतं. बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा जानेवारी, ऑक्टोबर सेम कॅलेंडर आहे. फेब्रुवारी, मार्च, नोव्हेंबर हे सुद्धा काय असतं, सेम. या 3 मंथचं कॅलेंडर तुम्ही उघडून बघितलं तर सेम डेने स्टार्ट होतं. लक्षात घ्या. येतं लक्षात. अजून या ठिकाणी आहे एप्रिल आणि जुलै. मी डायरेक्ट आता तुम्हाला दाखवतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. जास्त आपल्याला वेळ नसतो त्यामुळे तुम्हाला दाखवतो मी. हे नंतर सांगणारच आहे पण तरी एकदा बघा.
बघा एप्रिल आहे, कुठनं स्टार्ट आहे? मंडेला. एप्रिल बरोबर अजून कोण आहे बघा? एप्रिल बरोबर जुलै असणार आहे, म्हणजेच एप्रिल आणि जुलै. एप्रिल आणि जुलै. अजून या ठिकाणी अजून कुठले मंथ आहेत याची पेर झाली. अजून आता सेम कॅलेंडर कोणाचं येतं? सप्टेंबर. आता बघा सप्टेंबर आणि डिसेंबर. सप्टेंबरचं स्टार्ट कधी होतं? संडेला. आपण लिहून घेऊया सप्टेंबर आणि डिसेंबर सेम आहे, संडे आहे. म्हणजे लक्षात घ्यायचंय की अशा पद्धतीने बघा, आता एक कॅलेंडर वर्षभरामध्ये आपल्याला या कॅलेंडरचं ऑब्झर्वेशन केलं तर जानेवारी आणि ऑक्टोबर सेम कॅलेंडर असतं. म्हणजे तुम्हाला जानेवारीच्या डेट विचारल्या, जानेवारीच्या डेट दिल्या असतील आणि तुम्हाला सांगितलं 2 ऑक्टोबरला कुठला डे असेल, गांधी जयंतीला कुठला डे असेल, तुम्हाला लगेच सांगता, कारण जानेवारीचं तुम्हाला माहिती आहे, ऑक्टोबरचं तुम्हाला काढता येईल कारण सेम असतं. बरोबर आहे. फेब्रुवारी, मार्च, नोव्हेंबर सेम डेट आहेत, सेम डे आहेत. एप्रिल, जुलै सेम कॅलेंडर आहे. सप्टेंबर, डिसेंबर सेम कॅलेंडर. म्हणजे आपल्याला जर कॅलेंडर बनवायला सांगितलं तर किती सोपं आहे बघ. बरेचसे काय आहेत मंथ आपल्याला जॉईन करून आपल्याला कॅलेंडर करता येणार आहे. लक्षात घ्या. येतं लक्षात? आता पुढे वर फटाफट सांगतो मी. कॉमन इयर असेल, हे झालं कॉमन इयर. कॉमन इयर म्हणजेच काय की ज्या इसवी सन आहे, जे इयर आहे त्याला जर 4 ने डिवाइड केलं तर जो डिवाइड होत असेल तर त्याला लीप इयर म्हणायचं, होत नसेल तर कॉमन इयर. ते मी नंतर लीप इयर तुम्हाला सांगणार आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, जानेवारी मंथ मध्ये ज्या डे ने स्टार्ट होतं कॉमन इयर मध्ये, ज्या डे ने तुमचं स्टार्ट झालेलं इयर, या ठिकाणी समजा मंगळवारी, ट्युजडेला समजा तुमचं जानेवारी 2019 स्टार्ट झालं तर याच डे ने ते संपणार आहे. बघूया आपण. बरोबर आहे. मंडेला तुम्हाला ट्युजडेला 1 जानेवारी आहे, ट्युजडेला 31 डिसेंबरला ट्युजडेच येतो का आपण बघूया. बघा 31 इथे डिसेंबर आहे, डिसेंबर मंथ आहे 2019. एंड कधी होतो? 31 डिसेंबर ट्युजडेलाच. म्हणजे ज्या वाराने तुमची सुरुवात झालेली असते इयरची, वर्षाची, त्याच त्यांनी तुमची काय झालेली असते? शेवट झालेला असतो. आलं लक्षात? समजतंय नक्की? बर. आता बघा पटापट सांगतो मी, नंतर एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला, आणि नंतर हे ऐकल्यानंतर तुम्हाला उत्तरं द्यायची. लक्षात ठेवायचं, मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विचारणार आहे तुम्हाला. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विचारणार आहे मी. क्वेश्चन विचारणार, तुम्हाला आन्सर सांगायचं. बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, याच्यामध्ये काही सण आहेत आपण जे साजरे करत असतो. बरोबर आहे. ते आपल्याला काय होतात? रिपीट होत असतात. अजून या कॅलेंडरमध्ये लक्षात ठेवायचं आहे की लोकमान्य टिळक पुण्यतिथी, आपण डेथ एनिव्हर्सरी लोकमान्य टिळकांची आहे. बरोबर आहे. ती या ठिकाणी लक्षात ठेवायचं. ती कधी असते? कोण सांगेल मला? 1 ऑगस्टला. बरोबर आहे. डेथ अॅनिव्हर्सरी जी आहे लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी, इंडिपेंडन्स डे म्हणजे स्वातंत्र्य दिन, टीचर्स डे शिक्षक दिन, आणि चिल्ड्रन्स डे म्हणजेच काय? बालदिन. बरोबर आहे. म्हणजेच लोकमान्य टिळक अॅनिव्हर्सरी, डेथ अॅनिव्हर्सरी आहे 1 ऑगस्टला, त्याच्यानंतर इंडिपेंडन्स डे आहे 15 ऑगस्टला, त्याच्यानंतर टीचर्स डे आहे 5 सप्टेंबरला, आणि चिल्ड्रन्स डे कधी आहे? 14 नोव्हेंबरला. हे जे आहे, हे जे डे असतात ते काय आहे? या इयर मध्ये सेम डे ला येतात. आता या ठिकाणी आपण बघूया 1 ऑगस्ट तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी 1 ऑगस्टला आहे. 1 ऑगस्ट या ठिकाणी आहे लोकमान्य टिळक डेथ अॅनिव्हर्सरी. या ठिकाणी 1 ऑगस्टला लक्षात ठेवा थर्सडे आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट बघा आहे थर्सडेच आहे. इथे 1 ऑगस्टला आहे डेथ अॅनिव्हर्सरी लोकमान्य टिळकांची, नंतर 15 ऑगस्ट इंडिपेंडन्स डे. 5 सप्टेंबर आहे, थर्सडे आहे 5 सप्टेंबर, शिक्षक दिन जो आहे म्हणतो आपण ते, आणि बाल दिन आहे किंवा चिल्ड्रन्स डे आहे तो 14 नोव्हेंबरला असतो. तो सुद्धा कधी असणार आहे? बघा थर्सडेलाच आहे. म्हणजेच पूर्ण वर्षभरामध्ये डेथ अॅनिव्हर्सरी ऑफ लोकमान्य टिळक म्हणजेच लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी, त्याच्यानंतर इंडिपेंडन्स डे म्हणजेच तुम्हाला स्वातंत्र्य दिन, टीचर्स डे म्हणजेच काय आहे? शिक्षक दिन, आणि चिल्ड्रन्स डे म्हणजेच काय आहे? बालदिन. ह्या वर्षभरामध्ये फुल इयर मध्ये सेम डेला या ठिकाणी येत असतात. एकाच वारी त्या ठिकाणी येतात. बरोबर आहे. कुठलाही एक डे विचारला, तुम्हाला विचारलं टीचर्स डे समजा
फ्रायडेला असेल तर डेथ अॅनिव्हर्सरी, लोकमान्य टिळकांची डेथ अॅनिव्हर्सरी कधी असणार, तर तुम्हाला काय सांगता आलं, तोच त्या ठिकाणी डे असणार आहे. तुम्हाला विचारलं चिल्ड्रन्स डे आहे, चिल्ड्रन्स डे समजा मंडेला असेल तर टीचर्स डे कधी असणार आहे, तो सुद्धा काय असणार आहे, मंडेला असणार आहे. लक्षात ठेवा, मी नंतर सांगणार आहे, लक्ष ऐकून घ्यायचे. अजून वर्षभरामध्ये सेम काय येतं, महाराष्ट्र डे. महाराष्ट्र डे कधी असतो, 1 मेला. बरोबर, महाराष्ट्र डे आहे 1 मेला आहे. फर्स्ट मेला आहे, बरोबर आहे. हे बघा काय आहे, वेनसडे येतो, वेनसडेला आहे, वेनसडेला महाराष्ट्र डे आहे, बरोबर, वेनसडे येतो. अजून या महाराष्ट्र डे दिवशी गांधी जयंती आणि क्रिसमस वर्षभरामध्ये. गांधी जयंती कधी असते सांगा, आता या मंथ मध्ये गांधी जयंती झालेली, आपण साजरी केलेली ऑक्टोबर मध्ये, बरोबर, ऑक्टोबर मध्ये साजरी केलेली आहे. कधी असणार आहे बघा, आहे वेनसडेला, महाराष्ट्र डे वेनसडेला, त्याच्यानंतर गांधी जयंती वेनसडेला आणि क्रिसमस. क्रिसमस कधी साजरी करतो आपण, 25 डिसेंबर. काय आहे, वेनसडेच आहे, बरोबर आहे. म्हणजे महाराष्ट्र डे, गांधी जयंती आणि क्रिसमस काय आहे, सेम डेला त्या इयर मध्ये, कुठल्याही वर्षामध्ये वर्षभरामध्ये सेम डेला त्या काय होतात, साजऱ्या केल्या जातात. जर वेनसडे असेल तर महाराष्ट्र डे, गांधी जयंती, क्रिसमस वेनसडेच असणार आहे, बरोबर आहे. सेम तसंच आहे, डेथ अॅनिव्हर्सरी ऑफ लोकमान्य टिळक, इंडिपेंडन्स डे, टीचर्स डे आणि चिल्ड्रन्स डे, हे 4 डेज आहेत ते सेम याला येतात, डेला येतात. आणि हे 3 डेज आहेत ते सुद्धा सेम याला येत असतात. येतं लक्षात, समजतंय. हा, आता पुढे फक्त ओरली सांगतो मी, त्याच्यानंतर मी तुम्हाला हे एक्सप्लेन करणार आहे अजून. आता या ठिकाणी बघा, हे जानेवारी मंथ आहे, जानेवारी. आता या ठिकाणी बघा, जानेवारीचे डे किती आहे, 31 डे आहे, बरोबर आहे. 31 जेव्हा डे असेल तेव्हा लक्षात ठेवायचं आहे, 31 डेज असतील, लक्षात इथे लिहून ठेवतो मी. 31 डेज जे असतील, मी ओरली इथे सांगतो, नंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे वेगळं. 31 डेज असतील तर बघा, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, म्हणजेच फर्स्ट डे, सेकंड डे आणि थर्ड डे चे डे असतात ते काय असतात, 5 टाइम्स येतात. काय असणार आहे, 5 टाइम्स. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड जे डे असतात ते काय असतात, 5 टाइम्स असतात. लक्षात घ्या. बाकीचे बघा, हे फर्स्ट, सेकंड, थर्ड हे जे डे तेच 5 टाइम्स, बाकीचे सगळे 4 टाइम्स आलेले आहेत. येतं लक्षात, बाकीचे 4 टाइम्स. येतं लक्षात. आता समजा हे 28 डेच तुम्हाला नंतर सांग, पहिल्यांदा असं जाऊया. मार्च आहे, 31 डेज आहे. पुढे आता 30 डेज आपण बघूया. एप्रिल आहे, 30 डेजचा आहे. डेज किती आहे, 30 डेज, बरोबर आहे. 30 डेज मध्ये बघा, फर्स्ट आणि सेकंड, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड डे चे डे आहेत. फर्स्ट आणि सेकंड डे चे डेट आहेत, डेट ते काय होतात, 5 टाइम्स येतात. काय होतात, 5 टाइम्स आलेले असतात, बरोबर आहे. 5 वेळा आलेले असतात, लक्षात घ्या. आलेच 5 टाइम्स. बाकीचे सगळे बघा 4 टाइम्स आलेले आहेत. 3 4 5 6 याचे जे डे आहेत ते काय होतात, 4 टाइम्स आलेले असतात. फर्स्ट आणि सेकंड डे चे काय असतात, काय आलेले असतात, 5 टाइम्स, बरोबर आहे. आता 29 डेज कधी असतात, जेव्हा आपल्याला लीप इयर असेल. मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो, लीप इयर सांगून ठेवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता 2020चं कॅलेंडर आहे, याच्यामध्ये फेब्रुवारी बघा, डेज किती आहे, 29 डेज आहे, बरोबर आहे. 29 डेज असतील तर फक्त फर्स्ट डे जो आहे, 1 फेब्रुवारीचा डे आहे, तो 5 टाइम्स आलेला आहे. मी 1 फेब्रुवारी सॅटर्डेला आहे, 1 2 3 4 5, बाकीचे सगळे काय आहेत बघा, 4 टाइम्स. म्हणजे 29 डेज असेल तर फर्स्ट डेटचा जो डे आहे तो डेट, जी डेट आहे ते काय असणार आहे, 5 टाइम्स आलेले असते. हे नुसतं ओरली आहे, लिहून घ्यायची गरज नाही, मी तुम्हाला वेगळं शिकवणार आहे, बरोबर आहे. 5 टाइम्स येतात. आणि त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी बघा, फेब्रुवारीचा जो डे आहे, फेब्रुवारी 28 डेज, नॉर्मल इयरला 28 डेज असतात. 28 डेज जेव्हा असतील तेव्हा काय होत, सगळे जे डे आहे ते 4 टाइम्स आहेत बघा. 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4, सगळे डे काय असतात, ऑल डेज काय असतात, 4 टाइम्स आलेले असतात.
4 टाइम्स. येतं लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, कॅलेंडरचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. येतं लक्षात. मी समजावून सांगणारच आहे, पण एक ओरली आपण थोडंसं आपण घेऊया. आता या ठिकाणी बघा, समजा मी ऑगस्ट महिना मंथ घेतलाय, एक तुमच्या माहितीसाठी कसे क्वेश्चन येऊ शकतात. क्वेश्चन येतात. समजा मी या ठिकाणी ऑगस्ट मंथ घेतलेला आहे, ऑगस्ट काय केलेला आहे, मंथ घेतलेला आहे, आणि त्या मंथवर मला काय कसे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. बघा, आता हे कॅलेंडर दिलेलं आहे आणि कॅलेंडरचं ऑब्झर्वेशन करताना लक्षात ठेवायचंय की एव्हरी डे जो आहे, प्रत्येक डे जो आहे तो 7 डेजने येतो. बरोबर आहे. 7 days pass before the same day of the week is repeated. म्हणजे काय की तोच वार पुन्हा येण्यासाठी आपल्याला 7 days काय करावे लागतात, पास व्हावे लागतात किंवा द्यावे लागतात, ऍड करावे लागतात. बघा या ठिकाणी 1 आहे, 1 मध्ये 7 ऍड केलं तर 8 येतात, 8 मध्ये 7 ऍड केले 15, 15 मध्ये 7 ऍड केले 22, 20 मध्ये 7 ऍड केले 29. म्हणजे तोच वार पुन्हा येण्यासाठी आपल्याला 7 days काय करावे लागतात, त्याच्यामध्ये ऍड पास करावे लागतात, म्हणजे पुढे जावं लागतं. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला कॅलेंडरचं ऑब्झर्वेशन करावं लागतं. आता तुम्हाला काय विचारलं जाईल, तुम्हाला विचारलं जाईल या ठिकाणी टोटल डेज, हाऊ मेनी डेज डज द ऑगस्ट हॅव. हाऊ मेनी डज काय आहे, हाऊ मेनी डेज डज ऑगस्ट हॅव, म्हणजे ऑगस्ट मध्ये किती डेज आहेत असं तुम्हाला विचारलं जाईल. ऑगस्ट हॅव 31 डेज, म्हणजे टोटल डेज. ऑगस्ट हॅव 31 डेज. बरोबर. ऑगस्ट हॅव 31 डेज. या ठिकाणी लक्षात ठेवा, जो क्वेश्चन विचारलाय त्या क्वेश्चनचं तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. ऑगस्ट मध्ये किती दिवस आहे, 31 डे. बरोबर. तुम्हाला असं विचारलं, दिस इयर ऑन विच डे ऑफ द वीक इज इंडिपेंडन्स डे. इंडिपेंडन्स डे म्हणजेच काय, स्वातंत्र्य दिन. या कॅलेंडर मध्ये कुठल्या वारी काय आहे, इंडिपेंडन्स डे किंवा काय आहे, स्वातंत्र्य दिन आहे, असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. तर तुम्हाला काय सांगता येईल, 15 ऑगस्ट कधी आहे, थर्सडेला. तुमचा आन्सर काय येणार आहे, इंडिपेंडन्स डे कधी असणार आहे, थर्सडेला असणार आहे. आलं लक्षात. मी तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे, लक्षात घ्या. हे कॅलेंडर तुम्हाला दाखवतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला विचारणार आहे, दुसरं कॅलेंडर दाखवणार आहे, त्याच्यावर जे क्वेश्चन असतील ते विचारणार. बरोबर. आता पुढे, हाऊ मेनी मंडेज दिस मंथ हॅव. या ठिकाणी मंडेज विचारले, तर मंडेज विचारले तुम्हाला काय करणार, तुम्ही मंडे काउंट करणार. 1 2 3 4. हाऊ मेनी मंडेज, 4. हाऊ मेनी ट्यूजडेज, 4. हाऊ मेनी थर्सडेज, 1 2 3 4 5. हाऊ मेनी थर्सडेज, 5. हाऊ मेनी फ्रायडेज, 5. हाऊ मेनी सॅटरडेज, 5. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला असं विचारलं की या ऑगस्ट मंथ मध्ये हाऊ मेनी मंडे डज दिस मंथ हॅव असं विचारलं तर तुम्हाला काय लिहायचं आहे, 4 लिहायचं आहे. ट्यूजडे विचारलं तर 4 लिहायचंय. थर्सडे विचारलं काय लिहिणार, 5 लिहायचंय. बरोबर आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला असं विचारलंय, इन ऑगस्ट विच डे ऑकर्स 5 टाइम्स. ऑकर्स म्हणजे किती वेळा येतात, ऑकर्स येतात 5 टाइम्स, 5 वेळा येतात. बरोबर आहे. ऑकर्स म्हणजे येतात, किती वेळा येतात, 5 टाइम्स. मात्र कुठले डे जे आहेत ते 5 टाइम्स येतात. बघा जेव्हा 31st डे हे जेव्हा आपण लिहून दिलं जातं, याच्यामध्ये बघा 31st डेचं जर मंथ असेल तर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड डेटचे डे असतात ते 5 टाइम्स येतात. बघा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड डेट आहेत, म्हणजे थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे ऑकर्स 5 टाइम्स. बघा 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. 31st डे असतील तर काय येणार तुम्हाला, फर्स्ट डेटचा डे, सेकंड डेटचा डे आणि थर्ड डेटचा डे काय असणार तुम्हाला 5 टाइम्स येणार आहे. येतं लक्षात, समजते. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय आहे सांगता आलं पाहिजे. आता तुम्हाला क्वेश्चन असा विचारला जाईल की 15 ऑगस्टला थर्सडे आहे. बघा मी पुन्हा एकदा लक्षात ठेवा, मी तुम्हाला क्वेश्चन असा विचारला, 15 ऑगस्टला तुम्हाला जर समजा थर्सडे आहे, 15 ऑगस्टला थर्सडे आहे, तर कुठले डे जे आहेत ते 5 टाइम्स येतात. आता लक्षात ठेवा 15 आहे, 15 डे तुम्हाला मधला दिलाय, मग त्याच्या 7 आपण मायनस करूया, 8 झाला, 8 - 7 1, म्हणजे फर्स्ट डेला थर्सडे आहे.
मग आणि डे कुठला आहे, ऑगस्ट म्हटल्यानंतर 31st डे आहे, बरोबर आहे. मग 31st डेला काय होतं, फर्स्ट डेटचा, सेकंड डेटचा आणि थर्ड डेटचा काय आहे, डे जो आहे तो 5 टाइम्स आलेला असतो. आलं लक्षात. मग या ठिकाणी बघा, फर्स्ट डे आहे थर्सडे, म्हणजे थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे ऑकर्स 5 टाइम्स. येतं लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे. येतं लक्षात. अशा पण तुम्हाला आन्सर सांगायचे आणि काय करायचंय, व्यवस्थित आन्सर द्यायचे आहेत, उत्तरं सांगायची आहे. ओके. बघा, आपण एक्सप्लेन केलेलंच आहे, तरी सुद्धा एक थोडंसं पुन्हा रिवाइज करतो. त्याचं कारण असं की बोर्डवर तेवढं जास्त लिहिलं नाही मी. बघा, कॅलेंडर आहे, कॉमन इयर आहे, मी सांगितलं मग अशी की टोटल डेज आहे 365 डेज, म्हणजेच काय 52 वीक्स अँड फॉर 1 डे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये 1 जानेवारी आणि 31 जानेवारी फॉल्स ऑन सेम डे, म्हणजे तोच डे त्या ठिकाणी 1 जानेवारीला आणि 31 डिसेंबरला येतो. मग फॉर एक्झाम्पल 1 जानेवारीला समजा संडे असेल, 1 जानेवारी फॉल्स ऑन संडे, देन 31 डिसेंबर ऑल्सो फॉल्स ऑन संडे. म्हणजेच 1 जानेवारी जर काय असेल संडे असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा तुम्हाला काय असणार आहे, संडे. मग अशी मी दाखवलं होतं, काय दाखवलं होतं की 1 जानेवारीला जर ट्यूजडे होता तर 31 डिसेंबरला सुद्धा काय असणार आहे, ट्यूजडेच असणार आहे. आता याच्यामध्ये या इयरमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं मी की डेज दिले होते की काही मंथ जे आहेत ते सेम येतात. मग काही दाखवलं होतं, पण पुन्हा तुम्हाला लिहून देतो. बघा, जानेवारी आणि ऑक्टोबर, मग काय सांगितलं, जानेवारी आणि ऑक्टोबर कसे असतात, कॅलेंडर सेम असतं, म्हणजे बरोबर. दोघांचं कॅलेंडर म्हणजे जानेवारीचं जे कॅलेंडर असेल तेच त्या ठिकाणी ऑक्टोबरचं सुद्धा असतं. ज्या डेने जानेवारीची स्टार्ट झालेली असते त्या डेजने काय झालेलं आहे, ऑक्टोबरचे सुद्धा स्टार्ट झालेलं आहे. फेब्रुवारी, मार्च आणि नोव्हेंबर हे 3 मंथ आहेत, यांची सुद्धा फेब्रुवारीची समजा ट्यूजडेला झाली असेल तर मार्चची सुद्धा ट्यूजडेला झाली असेल, नोव्हेंबरने सुद्धा स्टार्टिंग ट्यूजडेला झाली असेल, म्हणजे सेम कॅलेंडर या 3 मंथचं असतं. सेम त्याच्यामध्ये एप्रिल आणि जुलै दोनमध्ये एप्रिलची स्टार्ट समजा मंडेनी झाली असेल तर जुलैची सुद्धा मंडेनी झालेली असेल, म्हणजे दोघांचं कॅलेंडर कसं असणार आहे, सेम. त्याच्यामध्ये अजून या ठिकाणी आहे 4th ग्रुप जो आहे तो सप्टेंबर आणि डिसेंबरचा, म्हणजे सप्टेंबरच्या डेट ज्या स्टार्ट झालेली असते ज्या मंथने, त्याच मंथने त्या डेजने काय आहे, डिसेंबरची सुद्धा स्टार्ट झालेली असेल. मी लक्षात ठेवा की आपल्याला काही डेज दिलेले असतात. तुम्हाला फॉर एक्झाम्पल दिलं असेल की 1 फेब्रुवारी समजा मंडे असेल तर 1 नोव्हेंबरला कुठला डे असेल किंवा 15 नोव्हेंबरला कुठला डे असेल, लक्षात ठेवा. मग इथे या ठिकाणी समजा मंडे असेल तर इथे सुद्धा 15 नोव्हेंबरला सुद्धा काय असणार आहे, मंडेच असणार आहे. येतं लक्षात. म्हणजे हे आपल्याला इझी जावं हे म्हणून आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. हे आपल्या बुकमध्ये नाहीये पण आपल्याला ते माहिती असणं आवश्यक आहे, बरोबर आहे. आता डेज ऑफ द 1 जानेवारी ऑकर्स 53 टाइम्स अँड अदर्स डे ऑकर्स 52 टाइम्स. आता या ठिकाणी काय, ह्याचा अर्थ काय की 1 जानेवारीचा जो डे आहे तो 53 टाइम्स येतो, म्हणजे 53 वेळा येतो, तो वार 53 वेळा येतो. आणि जो हा बाकीचे जे डे आहेत किंवा वार आहेत ते काय होतात, 52 टाइम्स येतात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 2019 समजा स्टार्ट झालेला असेल, त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं मी की जानेवारीची जी स्टार्ट आहे ती ट्यूजडेला झाली होती समजा, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ट्यूजडेला झाली होती, तर त्या ठिकाणी ट्यूजडे जो आहे तो 53 टाइम्स येणार आणि बाकीचे सगळे डे जे आहेत ते काय असणार आहेत, 52 टाइम्स आलेले असतात. मगाशी मी एक्सप्लेन केलं होतं तरी सुद्धा तुम्हाला एक सांगतो, डेथ अॅनिव्हर्सरी ऑफ लोकमान्य टिळक, इंडिपेंडन्स डे, टीचर्स डे अँड चिल्ड्रन्स डे जे आहे ते काय होतात, या पूर्ण एका वर्षभरामध्ये एका सेम इयरमध्ये काय होतात, सेम डेला या ठिकाणी येतात. समजा डेथ अॅनिव्हर्सरी मंडेला असेल तर हे पण मंडेला असेल, हे पण मंडेला असेल, हे सुद्धा मंडेला असणार आहे, बरोबर आहे. हे 4 जे डे आहेत ते सेम डेला त्या ठिकाणी येतात. अजून एक ग्रुप आहे तो म्हणजे महाराष्ट्र डे, गांधी जयंती आणि क्रिसमस. महाराष्ट्र डे 1 मेला असतो, गांधी जयंती 2 ऑक्टोबर आपण आता साजरी केलेली आहे आणि क्रिसमस जी आहे ती 25 डिसेंबरला असते. हे सुद्धा या एका वर्षभरामध्ये सेम डेला या ठिकाणी असतात, बरोबर आहे. समजतं. याच्यावर क्वेश्चन विचारणार, लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवायचं, मी क्वेश्चन नंतर विचारणार आहे आणि ते तुम्हाला नंतर सांगायचे, बरोबर आहे. आता या ठिकाणी बघा, मगाशी लिहून दिले, हे सगळं मी पुन्हा पटापट एक्सप्लेन का करतो, कारण हे आपल्या मगाशी समजावून सांगितले मी. इन अ मंथ ऑफ 31st डे ऑफ द डेट 1st, 2nd अँड 3 ऑकर्स 5 टाइम्स, म्हणजे
31 डेजचा जर मंथ असेल तर फर्स्ट, सेकंड आणि थर्ड डेजचे डे काय असतात 5 टाइम्स येतात. 30 डेजचे असतील तर फर्स्ट आणि सेकंड डेजचा जो डे असेल तो काय असतो 5 टाइम्स येतात. बरोबर आहे. 30 डेज जर असतील तर फर्स्ट आणि सेकंड डेजचा डे जो आहे तो 5 टाइम्स येतो. 29 डेज असेल, मग अशी दाखवलं 2020चं कॅलेंडर मी दाखवलं होतं फेब्रुवारी 2020, त्याच्यामध्ये 29 डेज होते. त्याच्यामध्ये फर्स्ट जो डे आहे, फर्स्ट डेजचा डे आहे तो 5 टाइम्स येतो आणि बाकीचे इन द मंथ ऑफ 28 डेज ऑफ ऑल डेज ऑकर्स 4 टाइम्स. म्हणजे 2019ला जर आपण फेब्रुवारी बघितला किंवा 2021ला जरी आपण फेब्रुवारी बघितला तर सगळे डेज जे आहेत ते काय होतात 4 टाइम्स येतात. म्हणजेच काय की ते कुठलाही डे जो आहे तो मीन्स नन ऑफ डे ऑकर 5 टाइम्स, म्हणजे कुठलाही डे 5 टाइम्स येत नाही. आलं लक्षात. आता या ठिकाणी आठवडाभरामध्ये किंवा वीकमध्ये लक्षात ठेवा द सेम डे इज रिपीटेड आफ्टर एव्हरी 7 डेज. एखादा वार जो आहे तो पुन्हा काय होतो 7 डेजने रिपीट होतो, पुन्हा तोच वार 7 डेजने येतो. किंवा त्याला दुसरा आपला वर्ड म्हणता येईल की 7 डेज पास बिफोर द सेम डे ऑफ द वीक इज रिपीटेड, किंवा 7 डेजने तो डे काय होतो रिपीट होत असतो. येतं लक्षात, समजतंय. पुढे जाऊया. चला पुढे जाऊया आपण. आता लीप इयर म्हणजे काय लक्षात घ्या. लीप इयर म्हणजे काय, लीप इयर म्हणजे काय तर टोटल डेज. आता लीप इयर 2020 हे लीप इयर आहे, ते कसं ते मी तुम्हाला सांगतो नंतर. लीप इयर म्हणजे काय तर त्या ठिकाणी टोटल डेज असतात 366. मगाशी कॉमन इयरला 365 होती, आता याला काय आहे 366 असतात. याच्यामध्ये बघा 52 वीक्स आहेत आणि या ठिकाणी 1 डे नाहीये 2 डेज आहेत. 52 वीक्स आणि 2 डेज असे या ठिकाणी टोटल 366 डेज होतात. अ इयर हॅव्हिंग अ नंबर डिव्हिजिबल बाय 4 इज अ लीप इयर. डिव्हिजिबल म्हणजेच त्या इयरला, या जी इयरले फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला 1996, 2000, 2004, 2016, 2020. आता 4ची डिव्हिजिबल टेस्ट म्हणजे 4चा जो डिव्हिजिबलचा किंवा डिव्हिजनचा जो रूल आहे तो या ठिकाणी काय होतं की लास्ट 2 डिजिट आहे त्याला जर आपण 4ने डिवाइड केलं तर आपल्याला काय होऊ शकतं, त्याला जर डिव्हिजन फुल जर रिमाइंडर 0 आलं तर या ठिकाणी काय होऊ शकतं तो लीप इयर आहे. जर नसेल तर लीप इयर नाही आहे. मग 96 लास्टचे 2 डिजिट आहेत त्याला आपण डिवाइड करून बघायचं, किंवा लास्ट 2 0 असतील तरी तो डिवाइड होऊ शकतो. आता या ठिकाणी बघा मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो. आता 9 आहे 96ला आहे, 4ला 4 2 जा 8 बरोबर आहे. 9 - 8 किती राहिला 1 बरोबर आहे. वरून घेतले 6 16 झाले, आपण डिव्हिजन झालेलं आहे बरोबर आहे. बरोबर ना. 4 4 काय झालं 4चा टेबल 4 4 जा 16 म्हणजे या ठिकाणी याला 96ला डिवाइड झालेला आहे बरोबर आहे. कम्प्लीट डिवाइड झाले म्हणून या ठिकाणी 1996 हे लीप इयर आहे. 2 0 आहे बरोबर. 2000 2 0 असेल तरी सुद्धा 4ने डिव्हिजन होतं लक्षात ठेवा. किंवा या ठिकाणी हे जर कट केलं आणि इथे आपण 4ने डिवाइड केलं तरी सुद्धा बघा 4 5 जा 20 इथे 0 आहेत म्हणून मी या ठिकाणी सांगितलं. 0चा नियम मी पुढे सांगतो तुम्हाला काय ते बरोबर आहे. 2004 4 1 जा 4 बरोबर आहे. 4 4 जा 16 आणि 4 5 जा 20 म्हणजे हे सगळे काय आहेत ही लीप इयर आहेत, म्हणजे त्याला 4ने डिवाइड होते बरोबर आहे. आता हे झालं, हे 4 इयर्स नंतर येते लक्षात घ्या. लीप इयरचे 4 इयर्स नंतर समजा आता 2020 आहे तर पुढचं लीप इयर 2024 ने येणार बरोबर आहे. आफ्टर 4 इयर्सने आपल्याला काय होतं लीप इयर येत असतं. आता सेंचुरी लीप इयर इज अ लीप इयर ओनली इफ द डिव्हिजिबल बाय 400. आता 400ने डिव्हिजिबल करायचं आहे असं मी म्हणतो, पण त्याला एक शॉर्टकट आहे ते मी सांगणार आहे. सेंचुरी लीप इयर जे आहे, आता सेंचुरी लीप इयर समजा या ठिकाणी बघा 2000 आहे याच्यामध्ये येतं, पण तुम्हाला नंतर पुढे सांगतो. सेंचुरी लीप इयर म्हणजे या ठिकाणी सेंचुरी लीप इयर म्हणजे शेवटी जे आहे ते 2 0 असणार आहे. आता तुम्हाला मगाशी सांगितलं की 2 0 असेल तर 4ने डिव्हिजिबल होतं, पण या ठिकाणी लास्टला 2 2 0 आहेत म्हणजे तसं बघितलं आपण 4ने डिवाइड करायला घेतलं तर सगळ्यांना काय होणार आहे डिवाइड होणार आहे, पण ही सगळी लीप इयर नाही आहेत. मग याच्यासाठी काय असणार आहे 400ने म्हणजे सेंचुरी लीप इयर 400 इयर्सने येतं. मग हे कसं कळणार, मग काय करायचंय हे जे 2 0 आहेत ना हे कट करायचे. 2 0 आपण काय करणार कट करणार आणि मग काय करायचं 2 0 कट केल्यानंतर उरलेला जो नंबर आहे त्याला 4ने डिवाइड होतं का ते बघूया.
4 3 जा 12, बरोबर. 4च्या टेबलमध्ये 12 येतो म्हणजेच हे लीप इयर आहे. 4च्या टेबलमध्ये 18 येतो का बघा, नाही, म्हणजे हे लीप इयर नाहीये. 14 आहे का, नाहीये, बरोबर आहे. 15 नाहीये. 16 आहे, म्हणजे या ठिकाणी 1200 आणि 1600 हे काय आहेत, सेंचुरी लीप इयर आहेत, बाकीचे लीप इयर नाही आहेत. लक्षात घ्या, समजते, आलं लक्षात. हां, आता पुढे या ठिकाणी याच्यामध्ये लीप इयरमध्ये बघा, जसं आपण कॉमन इयरमध्ये बघितलं होतं की काही कॅलेंडर सेम येतात, काही मंथची सेम कॅलेंडर येतात, तसं ते मंथ हॅव्हिंग सेम डे अँड डेट्स. आता या ठिकाणी लीप इयरमध्ये कॅलेंडर वेगळे येतात, लक्षात घ्या, तेच डे नाही आहेत, ते वेगळे मंथ येतात. आता या ठिकाणी जानेवारी बरोबर काय होतं, ऑक्टोबर होतं, पण या ठिकाणी बघा लीप इयरमध्ये जानेवारी, एप्रिल आणि जुलै या ठिकाणी सेम मंथ असतात. लक्षात घ्या, लीप इयरचं वेगळं आणि कॉमन इयरचं वेगळं असणार आहे. फेब्रुवारी आणि ऑगस्ट सेम काय असणार आहे, सेम मंथ असणार आहे किंवा सेम डेट असणार आहे. मार्च आणि नोव्हेंबर सेम डेट असणार आहेत. डिसेंबर आणि सप्टेंबर आणि डिसेंबर काय असणार आहे, सेम डेट असणार आहेत. लक्षात घ्या, अशा पद्धतीने आपल्याला काय असणार आहे, काय असणार आहे, कॅलेंडर असणार आहे. इन अ इयर, 1st and 2nd January days occur 53 times and others day are 52 times. मध्ये या ठिकाणी बघा, कॉमन इयरमध्ये आपण फर्स्ट डे आहे तो 53 टाइम्स येणार होता आणि बाकीचे 52 टाइम्स. पण या ठिकाणी आता लीप इयरमध्ये 1 जानेवारी आणि 2 जानेवारीचा डे जो आहे तो 53 टाइम्स येतो आणि बाकीचे सगळे 52 टाइम्स आलेले असतात. येतं लक्षात. अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, हे करायचं आहे. समजतंय. आता पुढे बघूया आपण. बघा, ऑगस्ट मंथमध्ये तुम्हाला मग सांगितलं होतं की एक हाच मंथ दाखवला होता. या ठिकाणी आपल्याला टोटल हे कॅलेंडर दिलं जातं आणि त्या कॅलेंडरमधनं आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. आता तुम्हाला विचारलं जाईल हाऊ मेनी डेज डज द ऑगस्ट हॅव. ऑगस्टमध्ये किती डेज आहेत, हाऊ मेनी डेज. आपल्याला काय सांगायचं आहे, 31 डेज, बरोबर आहे, 31 डेज या ठिकाणी आन्सर आपलं येणार आहे, बरोबर आहे. आता दुसरं या ठिकाणी धिस इयर ऑन विच डे ऑफ द वीक इज इंडिपेंडन्स डे. इंडिपेंडन्स डे कधी आहे आपलं, थर्सडेला आहे. आपला आन्सर काय येणार आहे, थर्सडे येणार आहे. येतं लक्षात. समजतं मी काय सांगतो. थर्सडेला आपलं काय असणार आहे, इंडिपेंडन्स डे असणार आहे, बरोबर आहे. पुढे आपण विचारलं, या ठिकाणी पुढे आपण जाऊया. ऑन विच डे, हाऊ मेनी मंडेज दिस मंथ हॅव. हाऊ मेनी मंडेज, 4 मंडेज. हाऊ मेनी ट्यूजडेज, 4. हाऊ मेनी थर्सडेज, 5. बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला आन्सर विचारलं तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. आलं लक्षात. समजा एखाद्या डेचे तुम्हाला डेट्स विचारले जातील. विच डेट फॉल्स ऑन ट्यूजडे असं विचारलं. विच डेट्स फॉल्स ऑन ट्यूजडे. ट्यूजडेला कुठल्या डेट्स आहेत आपल्याला सांगता आलं पाहिजे. 6, 13, 20, 27. बरोबर आहे. जर थर्सडे विचारलं तर काय येणार आहे, 1, 8, 15, 22, 29. येतं लक्षात. बरं, आलं लक्षात. आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलं, इन ऑगस्ट विच डे ऑकर 5 टाइम्स. ऑकर 5 टाइम्स. ऑकर 5 टाइम्स मीन्स कुठले डे जे आहेत, कुठले वार जे आहेत ते 5 टाइम्स या ठिकाणी आलेले आहेत. बघा, या ठिकाणी 5 टाइम्स म्हटल्यानंतर मी काय सांगितलं, 31 डेजचा मंथ असेल तर काय येणार तुम्ही, फर्स्ट डे, सेकंड डे आणि थर्ड डेचे डे आहेत ते काय असणार आहेत, म्हणजे थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे हे ऑगस्ट मंथमध्ये काय असणार आहे, 5 टाइम्स येणार आहे. बरोबर, आलं लक्षात. क्वेश्चन काय विचारलाय तो आपल्याला नीट लक्षात ठेवा. 30 डेज असतील तर फर्स्ट आणि सेकंड, 29 डेज असेल तर फर्स्ट डे आणि 28 असतील तर कसे असणार आहेत, ऑल डेज 4 टाइम्स आलेले असतात. पुन्हा तोच डे रिपीट कधी होतो, 7 डेजने होतो. बरोबर आहे. मग तुम्ही काय लिहिणार, हाऊ मेनी डेज पास बिफोर द सेम डे ऑफ द वीक इज रिपीटेड. 7 डेज पास बिफोर द सेम डे. आलं लक्षात. अशा पद्धतीने आपल्याला आन्सर लिहिता आलं पाहिजे. येतं लक्षात. मग हे कॅलेंडर मी दाखवतो.
याच्यानंतर आपल्याला तुम्हाला आन्सर द्यायचे. मी तुम्हाला क्वेश्चन देणार आहे आणि त्या क्वेश्चनवरनं तुम्हाला काय करायचं आहे, आन्सर्स द्यायची आहेत. ओके.